ठाकरे मॅडमचं हॉस्पिटल आहे जवळच्या जवळच. मग दिनेश ठाकरे निलिमा ठाकरे, अश्विन देशमुख असे म्हणता नमस्कार, मी डॉक्टर दिनेश वाघाडे, प्रेसिडेंट इलेक्ट IMA अमरावती। आज IMA तर्फे सर्व महाराष्ट्रामध्ये जे दवाखाने बंद आंदोलन सुरू आहे, याचं मूळ कारण आहे शासनाने जे होमिओपॅथी डॉक्टरांना CCMPचा कोर्स देऊन त्यांना आमची जी ॲलोपॅथी डॉक्टरांची काउन्सिल आहे, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल, त्यामध्ये रजिस्ट्रेशन देऊ इच्छित आहे। पण आमचा याला कडाडून विरोध आहे, कारण केवळ 1 वर्षाचा आणि ते सुद्धा आठवड्यातून 2 दिवस असा कोर्स करून त्यांना ॲलोपॅथीचं पूर्णतः ज्ञान येईल असं बिलकुल शक्य नाही। कारण 5.5 वर्ष ॲलोपॅथीचे डॉक्टर काम करतात आणि एवढं करून जेव्हा ते MBBS डिग्री घेतात तर तिथे आमच्या काउन्सिलमध्ये होमिओपॅथी डॉक्टरांना केवळ 1 वर्षाचा कोर्स करून त्यांना इथे आमच्यासोबत रजिस्ट्रेशन देणे, त्यांना परवानगी देणे, हा ॲक्च्युली रुग्णांच्या जीवाशी खेळ होऊ शकतो। अर्धवट नॉलेज हे कधी पण नुकसानदायक राहतं। आम्हाला असं वाटतं की सरकारने होमिओपॅथी डॉक्टरांना त्यांच्या होमिओपॅथी काउन्सिलमध्येच नोंदणी करायला लावावी। जसं आयुर्वेदिकची काउन्सिल आहे, होमिओपॅथीची काउन्सिल आहे, त्यांना तिथेच काम करावं। आणि ॲक्च्युली जे सेंट्रल होमिओपॅथी काउन्सिल आहे, जी दिल्लीचं होमिओपॅथी काउन्सिल आहे, त्यांचा ह्या महाराष्ट्र शासनाने जो निर्णय घेतला आहे त्याला कडाडून विरोध आहे। त्यांचे होमिओपॅथीची काउन्सिल म्हणतं की आमचे होमिओपॅथी डॉक्टरांनी होमिओपॅथी प्रॅक्टिस करायला हवी, त्यांनी ॲलोपॅथी किंवा दुसऱ्या पॅथीचं प्रिस्क्रिप्शन किंवा औषधोपचार करायला नको। आणि त्यांच्या धोरणाविरुद्ध सरकारने हा निर्णय घेतला आहे, जो डेफिनेटली रुग्णांना आणि जनतेला घातक राहील। यामुळे आमचा IMAचा या सर्व गोष्टीला विरोध आहे। जर सरकारने हा निर्णय मागे घेतला नाही तर याच्यापुढे अजून कडाडून आंदोलन आम्ही करू। कदाचित इंडिपेंडेंट स्ट्राईक, उपोषण ही सुद्धा आम्हाला स्टेप घ्यावी लागू शकते। त्यामध्ये आमच्या IMAचे जवळपास 1100 मेंबर्स आहेत आणि त्यांचे IMA मेंबरचे सर्वांचे हॉस्पिटल OPD हे सर्व बंद आहेत। याचा सरकारने विचार करायला पाहिजे, कारण 62 कोटी डॉक्टरांचं पेमेंट बाकी आहे आणि सरकार इन्फ्रास्ट्रक्चर देऊ शकत नाही आहे। जेवढी फॅसिलिटी, हेल्थ फॅसिलिटी सरकारने द्यायला पाहिजे ती देऊ शकत नाही आहे। इरविन दवाखाना, सुपर दवाखाना या ठिकाणी कितीतरी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद बाकी आहे। ऑलमोस्ट ते 40 ते 50% संख्येवरच काम करत आहे। तर आमची ही मागणी आहे की मग सरकारने तिथेसुद्धा सर्व अपॉइंटमेंट्स कराव्या। सिस्टर आहेत, डॉक्टर आहेत, स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत, त्यांना परमनंट अपॉइंटमेंट द्यावे। पण ते सुद्धा सरकारच्या धोरणामुळे, कदाचित फायनान्सेसमुळे असेल, ते अपॉइंट करू शकत नाही आहे। IMA अमरावती ब्रांच ही जवळपास 1200 IMA मेंबर्सची ब्रांच आहे आणि आज आम्ही सगळे 1 दिवसाचा टोकन स्ट्राईकवर आहोत। आणि हा स्ट्राईक आमचा MMC रजिस्ट्रेशन BHMS डॉक्टर्सांना जे देण्यात आलेलं आहे, जे सरकारने निर्णय घेतला आहे की CCMP कोर्स करून त्यांना MMC रजिस्टर करायचं, त्याच्या विरोधात आहे। कारण की दोन्ही कोर्सेस हे अगदी डिफरंट आहेत, अगदी वेगळे आहेत। MBBSचा कोर्स हा खूप रिगरस कोर्स आहे आणि फक्त पुस्तकी ज्ञान नाही, पण क्लिनिकल इम्प्लिकेशन्ससुद्धा असतं जेव्हा आपण इंटर्नशिप आणि एमओशिप करतो। आणि फक्त तुम्ही 1 वर्षाचा फेलोशिप कोर्स करून ॲलोपॅथी मेडिसिन्स प्रिस्क्राईब करणं आणि अलाऊ करणं हे अतिशय चुकीचं आहे। याच गोष्टीचा आम्ही कडकडून विरोध करत आहोत। आणि हा राज्यव्यापी संप आहे। राज्यात सगळीकडे IMA डॉक्टर्सला आज संपावर आहेत, हे एज्युटेशन सुरू करत आहेत। आणि हा टोकन स्ट्राईक झाल्यानंतरसुद्धा आम्ही पुढे जर मागणी आमची पूर्ण झाली नाही तर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टातही जाऊ। हायकोर्टाने अजून पूर्ण निर्णय दिलेला नाही आहे, तरीसुद्धा सरकारने हे इम्प्लिमेंट केलेली आहे गोष्ट, त्याचा आम्ही विरोध करत आहोत। मी सचिव IMA अमरावती डॉक्टर राधा सावदेकर।